लक्स सँडल महाराष्ट्राचा फेवरेट कोण. जीतचा खरंच हा जो उपक्रम आहे फेवरेट कोण हा खरोखरच कुठल्याही आर्टिस्टचे मनोधैर्य वाढवण्याचा एक आहे. त्यांचा जो काम करण्याची जी उत्स्फूर्तता असेल किंवा काम करण्याची त्यांची जी जर आपण हौस म्हणू किंवा ज्यांना एक आपण काम करण्याची त्यांची पद्धत यात नेहमीच त्यांची वाढ होते. असल्या बक्षिसानं त्यांना एक सपोर्ट मिळतो आणि त्यांना आणखीन चांगले परफॉर्मन्सेस सादर करण्याचा एक चांगला चान्स मिळतो. एक चांगला त्यांचा हौसला वाढतो असं मला वाटतं. मी मराठी, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा सातारकडचा एक बाज आहे बोलण्याची पद्धत. आणि ही पद्धत तामिळ, तेलुगू, कन्नडमध्ये लोकांना आवडली आहे. मी मराठीत लिहितो आणि तिकडचे डायलॉग बोलतो. आणि आज मला महाराष्ट्रातल्या जनतेनं यावर्षीचा फेवरेट विलन म्हणून निवडून देणं अतिशय आनंद झाला. माझा हा सन्मान केल्याबद्दल मी सगळ्या महाराष्ट्राचा मनपूर्वक आभारी आहे. जेव्हा आमच्याकडे ज्युरी असतात तेव्हा सगळे मान्यवर ज्युरी असतात. कुठल्या फंक्शन्समध्ये, प्रत्येक अवॉर्ड फंक्शनमध्ये ते आपापल्या चॉईसने, आपापल्या क्रिटिक्स मतांनी ते निवडतात. यावेळेला आनंद या गोष्टीचा आहे की आमच्या सर्व जनतेने महाराष्ट्रातल्या आमची सगळ्यांची निवड केली आहे. या गोष्टीचा खरंच खूप आनंद होतो. सो सगळ्यात पहिले आभार त्यांचे, सगळ्यात शेवटचे आभार त्यांचे. तुमचंच अवॉर्ड आहे, तुमच्याचमुळे आम्हाला मिळालं. थँक्स अ लॉट. खूप छान वाटतंय. लक्स सँडल ग्लोईंग फेस ऑफ द इयर हा पुरस्कार मला मिळाला. महाराष्ट्रभरातल्या तमाम जनतेची मी मनापासून आभारी आहे. ज्यांनी मला वोट केले त्यांची सुद्धा, आणि ज्या लोकांनी माझ्यावरती प्रेम केलं त्यांची सुद्धा. खरंच मनापासून आनंद होतोय जेव्हा अप्सरा आली आणि वाजली बारा या दोन्ही गाण्यांसाठी माझं नॉमिनेशन होतं. आणि मला वाटतं नॉमिनेशन होणं ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट असते, पण जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला फेवरेट ठरवतो तेव्हा तो एक खरं अतिशय स्पेशल असा मोमेंट असतो. आणि याबद्दल पुनश्च आभार संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचे, झी टॉकीजचे. थँक्यू सो मच वन्स अगेन. फेवरेट स्टाईल आयकॉन हे मला दुसऱ्यांदा मिळालं. गेल्या वर्षी देखील मिळालं होतं. यावर्षी 2 नॉमिनेशन्स होते माझे. एक नॉमिनेशन माझं विलनसाठी सुद्धा होतं, पण एक मिळालं मला. आणि असेच स्टाईल आयकॉनचं प्राईज तिसऱ्या वर्षी देखील मिळो अशी देवाचरणी प्रार्थना करतो. आणि छान वाटतंय. थँक्यू. ऑडियन्सचं मला खूप आभार सांगायचे आहेत की महाराष्ट्राच्या फेवरेट दिग्दर्शकासाठी त्यांनी मला SM स्कूल वोट केलं आणि मला फेवरेट दिग्दर्शक म्हणून निवडून दिलं. त्याबद्दल धन्यवाद. हा जो त्यांचा उपक्रम आहे याबद्दल मी खरंच झीच्या लोकांचा मी खरंच आभारी आहे. मी त्यांना धन्यवाद देतो याबद्दल. या तऱ्हेने त्यांनी असंच हे काम चालू ठेवून निरनिराळ्या आर्टिस्टना मनोधैर्य त्यांचं वाढवावं असं मला मनोमन वाटतं. या आजच्या माझ्या या पारितोषिकाबद्दल मी त्यांचे खरोखरच आभार मानतो आणि त्यांचा मी ऋणी राहीन. लक्स सँडल महाराष्ट्राचा फेवरेट कोण.